नमस्कार मित्र सोनी आयराणी गुरु यूट्यूब चॅनलમાં तुमनं हार्दिक स्वागत। आज दोन महत्त्वाच्या बातम्या। पहिली महत्त्वाची बातमी मित्र सोनी मी 5-6 दिवस पहिले पेपरमा वाचलं की इस्टेटसाठी पोरगानी मायबापना खून करी टाका दखा पैसा जागावर रे इस्टेटना जागावर रे आणि मायबापना जागावर शेतस। आज दसरा सारखा पवित्र सण आणि या पवित्र सणले गोष्ट लक्षात ठेवा। दसराना दिन तुम्ही एक गोष्ट तुमनामा ज्या वाईट विचार आहेत, दुसरा विषय वाईट विचार सोडा, पण कुटुंबाविषयी ज्या वाईट विचार आहेत ना, त्या वाईट विचारसले तुम्ही दूर करा, स्वतःपासून दूर करा त्यातले। कारण की कुटुंब खूप महत्त्वानं राहस, मायबाप खूप महत्त्वानं राहतस। तुमना इस्टेटपेक्षा त्या संपत्तीपेक्षा ती संपत्ती इस्टेट काय तुम्ही स्वतःना कष्टामाईने कमायले, ती वाडवडील किंवा मायबापना घामनी कमाई स्वतःना दमवर इस्टेटल्या पैसा कमावा, वावरे घरल्या आणि त्यासाठी मग दुसऱ्याशी झगडा करा। जे ऑलरेडी मायबापनं शे त्या इस्टेटना दमवर मायबाप या देवप्रमाणे शेतस आणि त्यासनी काळजी खूप लेणं गरज नाही। त्यासना याही एक जी घटना होती, खूप निगेटिव्ह बातमी होती आई। मी सहसा निगेटिव्ह बातमीवर व्हिडिओ बनावच नाही, पण जसं म्हणतस ना, पुत्र ऐसा व्हावा त्याच्या तिन्ही लोकी झेंडा, आणि असा पुत्र न व्हावा की त्याने मायबापना विषयी संपादे टाकानं एकदम चुकी नाही। दुसरी बातमी 8 दिन पहिलेच 5-6 दिवस पहिले मी वाची एक वर्तमानपत्रमा, राजस्थानी बातमी होती ती की एक नातूने आजीना चिमटा काय खून करे टाका। ते आजी फक्त एवढं सांगणार, ते रिकामा वगैरे रिकामा फिरत, बाबा काहीतरी काम धंदा कर, काहीतरी पुढे ये, घडले पुढे आणि असं सांगणार ते आजी। आणि त्या नातूला राग होणार आणि दका हिंदीमा एक प्रसिद्ध कहाणी प्रेमचंदनी ईदगाह, त्यांना मा एक आजीना हात बळतस तर नातू चिमटा लयस, आणि आठे असा नातू होता की त्याने आजीले तो चिमटा काही संपाळी टाक। तर मायबाप आजी आजोबा किंवा ही चिंतक मित्र परिवार तुम्ही चांगल्यासाठी चांगलं शिकाडस ते आहे का, नातासमा प्रेम आणाना प्रयत्न करा, नातासमा दुरावा आणू नका। कारण की दुरावा काहीच कामना नाही रास, नाता खूप महत्त्वाना शेतस। या दोन खूप महत्त्वाना बातम्या तर मित्र सोनी, नाता मित्रपरिवार फॅमिली या खूप महत्त्वाना गोष्टी शेतात, त्यासनी काळजी ल्या। पैसा काय कमी जास्त होई जाई, इस्टेट थोडी आता नेतात ही होई ना, काय फरक पडाव नाही। लेकिन भाऊ मा परिवार मा वाद करत बसू नका। या होता अन्ना दोन आणि बात।